नमस्कार, आप देख रहे हैं आवाज़ इंडिया। मैं हूं आपके साथ अंजनी कुमार मिश्रा। मुंबई में केएम अस्पताल 100 साल पूरे होने के उपलक्ष्य में शताब्दी वर्ष मना रहा है। मुंबई में परेल स्थित केएम अस्पताल में 100 वर्ष पूरे होने के उपलक्ष्य में आज शताब्दी वर्ष के कार्यक्रम का आयोजन किया गया। सेठ गोवर्धन सुंदरदास मेडिकल कॉलेज, राजे एडवर्ड मेमोरियल हॉस्पिटल शताब्दी समारोह का उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस द्वारा किया गया। कार्यक्रम में मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस के साथ कई अन्य गणमान्य भी उपस्थित थे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने कार्यक्रम को संबोधित करते हुए अपने विचार रखे। सीएम देवेंद्र फडणवीस ने कहा कि हॉस्पिटल का इतिहास राष्ट्रवाद से भी जुड़ा हुआ है। इस अस्पताल के निर्माण में जिन्होंने सहयोग किया है, मैं उनका आभार प्रकट करता हूं। साथ ही उन्होंने कोविड के दौरान केएम हॉस्पिटल द्वारा किए गए काम की सराहना करते हुए अस्पताल के गौरवशाली इतिहास और कार्यों की सराहना की। संस्थेकरता 100 वर्ष ही एक सिंहावलोकन करण्याची वेळ असते। 100 वर्ष जेव्हा संस्था चालते तेव्हा निश्चितपणे त्या संस्थेतल्या कारभारामध्ये काही ना काही विशेषता असते, म्हणून ती चालते। आणि म्हणून 100व्या वर्षी पुढच्या 100 वर्षाचं प्लॅनिंग करायचं असतं आणि गेल्या 100 वर्षाचं सिंहावलोकन करायचं असतं। आज हे सिंहावलोकन करताना या ठिकाणी अनेक जी चांगली कामं या हॉस्पिटलमध्ये झालेली आहेत त्याचा देखील उल्लेख करणं किंवा आपण सगळ्यांनी त्याची आठवण ठेवणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे। खरं तर एक उल्लेख केला पाहिजे, तो म्हणजे ज्या प्रकारे अरुणा शानबाग यांची 41 वर्ष आस्थेने या ठिकाणी त्या व्हेजिटेटिव्ह स्टेजमध्ये असताना देखील सेवा शुश्रूषा करण्यात आली। त्यातनं केएम हा एक परिवार आहे आणि त्या परिवारामध्ये कशा प्रकारे 41 वर्ष परिवारातल्या एखाद्या घटकाची काळजी घेतली जाऊ शकते हे आपल्याला पाहायला मिळतं। या ठिकाणी डॉक्टर रवी बापट यांनी वॉर्ड नंबर 5 केईएम हे पुस्तक लिहिलेलं आहे आणि एक प्रकारे निष्ठेने काम करणाऱ्या डॉक्टरचं आत्मकथन हे आपल्याला त्यामध्ये पाहायला मिळतं। अनेक इतिहासांशी जुडलेली ही वास्तू आहे, ही संस्था आहे आणि निश्चितपणे मला विश्वास आहे की आजच्या या शताब्दी समारोहाच्या सुरुवातीनंतर पुढच्या काळामध्ये अधिक चांगल्या प्रकारे ही संस्था काम करू शकेल। आज आपण कर्मचारी निवासस्थानाचं 21 मजली इमारतीचं भूमिपूजन देखील या ठिकाणी केलेलं आहे। आज आपण पाहतोय की विशेषतः हेल्थकेअरच्या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात परिवर्तन होत आहे। महाराष्ट्रामध्ये मागच्या काळात आम्ही निर्णय केला की प्रत्येक जिल्ह्यामध्ये मेडिकल कॉलेज असलं पाहिजे आणि मला सांगताना आनंद वाटतो की मागच्या एका वर्षात आपण 10 नवे मेडिकल कॉलेजेस सुरू करू शकलो। 1000 नवीन विद्यार्थ्यांकरता मेडिकल एज्युकेशन हे आपण त्या ठिकाणी सुरू करू शकलो आणि त्यातनं अधिक डॉक्टरांची संख्या ही निर्माण करण्यामध्ये देखील आपल्याला एक फायदा मिळाला। इथे येण्यापूर्वी मी पॅन IITच्या कार्यक्रमात गेलो होतो आणि ती संपूर्ण जे IITचे सगळ्या देशभरातल्या सगळ्या IITचे जे ॲल्युमनाय ग्लोबली वेगवेगळ्या ठिकाणी आहेत त्या सगळ्यांची ती एक फार मोठी समिट होती आणि यावेळेस समिटचा त्यांनी विषय जो ठेवला आहे तो ग्रामीण भागातली हेल्थकेअर, यूजिंग टेक्नॉलॉजी इन हेल्थकेअर इन रूरल एरियाज अशा प्रकारची त्यांनी थीम ठेवली आहे। मला असं वाटतं की तंत्रज्ञानाने हेल्थकेअरच्या क्षेत्रामध्ये प्रचंड मोठं परिवर्तन होत आहे। आधुनिकता येते, प्रिसिशन अशा प्रकारचं त्या ठिकाणी निर्माण होत आहे आणि आज कुठल्याही सरकारची पहिली प्राथमिकता ही आपल्या लोकांना क्वालिटी हेल्थकेअर देणं या ठिकाणी हीच आहे। आपण सगळ्यांनी कोविडच्या काळामध्ये बघितलं, आपल्या केएम सहित आपल्या सगळ्या मुंबईतल्या रुग्णालयांनी ज्या प्रकारचं कार्य हे कोविडच्या काळामध्ये केलं ते मला असं वाटतं अतिशय ज्याला आपण अभिनंदनीय आहे अशा प्रकारचं कार्य या ठिकाणी झालं। आणि विशेषतः सरकारी आणि महानगरपालिकेचे जे हॉस्पिटल्स आहेत या हॉस्पिटल्सवर असलेला ताण हा देखील मला असं वाटतं की
अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. पण असं नेहमी सांगितलं जातं की खूप मोठ्या प्रमाणात जरी खाजगी मेडिकल कॉलेजेस तयार झालेत तरी देखील शासनाचे आणि महानगरपालिकेचे जे मेडिकल कॉलेजेस आहेत याच्यामुळे मध्ये इतक्या प्रकारचे वेगवेगळे लोक त्या ठिकाणी येतात, इतक्या मोठ्या प्रमाणात लोक येतात, त्यामुळे इथे डिसीज मॅनेजमेंटपासून क्रायसिस मॅनेजमेंटपर्यंत सगळ्या गोष्टी या आमचे डॉक्टर्स त्या ठिकाणी शिकत असतात आणि त्यातून हँड्स ऑन ज्याला म्हणतो अशा प्रकारचे डॉक्टर्स हे मोठ्या प्रमाणात तयार होतात. हे सगळं होत असताना आज आपला देखील प्रयत्न आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये प्रत्येकाला क्वालिटी हेल्थकेअर मिळालं पाहिजे. आणि क्वालिटी हेल्थकेअर देताना महाराष्ट्र एक असं राज्य आहे की ज्या राज्याने आपण या ठिकाणी महात्मा फुले जनआरोग्य योजना सुरू केली आणि या योजनेच्या माध्यमातून 5 लाखापर्यंत प्रत्येक व्यक्तीला युनिव्हर्सल ती योजना केली. आपण त्या ठिकाणी मोफत इलाज देण्याचा प्रयत्न करतो. हे करत असताना त्याच्यामध्ये आमच्या शासकीय हॉस्पिटल्सची, आमच्या मेडिकल कॉलेजेसची एक अत्यंत महत्त्वाची भूमिका आहे आणि निश्चितपणे मला विश्वास आहे की येत्या काळामध्ये KEMच्या माध्यमातून ही भूमिका अत्यंत चांगल्या प्रकारे पार पाडली जाईल. आज आपल्या महानगरपालिकेच्या माध्यमातून आणि राज्य शासनाच्या माध्यमातून आपल्या या सगळ्या संस्थांमध्ये अधिक आधुनिकता कशी आणता येईल असा आपला प्रयत्न चाललेला आहे. जे काही चांगलं आहे ते आपल्याला या ठिकाणी कसं सुरू करता येईल हा आपला प्रयत्न चाललेला आहे. आणि मला या गोष्टीचा आनंद आहे की अगदी ज्यांना सदी के महानायक म्हणतात ते अमिताभ बच्चन देखील फॅटी लिव्हर करता आपल्या डॉक्टर्सची त्या ठिकाणी त्यांच्याशी बोलतात. म्हणजे ज्यांना जगभरातले सगळे डॉक्टर्स हे उपलब्ध आहेत ते याच्यावर सल्ला घेण्याकरता KEMच्या डॉक्टर्सशी चर्चा करतात. ही मला असं वाटतं की या संस्थेने जे रेप्युटेशन तयार केलेलं आहे ते अत्यंत महत्त्वाचं आहे आणि म्हणून हे रेप्युटेशन अशाच प्रकारे पुढे वृद्धिंगत झालं पाहिजे. आणि मी आपल्याला आश्वस्त करू इच्छितो, महानगरपालिका असेल, शासन असेल, या संस्थेच्या पुढच्या वाटचालीमध्ये ज्या ज्या काही गोष्टी करण्याची आवश्यकता आहे, जिथे जिथे आमच्या सहभागाची आवश्यकता आहे तो सहभाग आम्ही निश्चितपणे देऊ. आणि एक 100 वर्षानंतर जी काही वाटचाल आहे ही वाटचाल वैशिष्ट्यपूर्ण झाली पाहिजे हे मात्र मला असं वाटतं की आपल्या सर्वांना ठरवावं लागेल. त्यामुळे हा जो शताब्दी समारोह आहे हा कार्यक्रमापुरतं किंवा 2-4 कार्यक्रमापुरतं मर्यादित न होता हा शताब्दी समारोह समाजाला काहीतरी देणारा ठरला पाहिजे असा प्रयत्न निश्चितपणे आपण करूया. मी पुन्हा एकदा डीन मॅमचं, सगळ्या या ठिकाणी प्राध्यापकांचं आणि सगळ्या विद्यार्थ्यांचं, कर्मचाऱ्यांचं मनापासून अभिनंदन करतो. आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि या चांगल्या कार्यक्रमामध्ये आपण मला निमंत्रित केलं त्याबद्दल आपले आभार मानून माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.